वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पूर्ण श्रद्धेने पूजा करतो, पण नकळत केलेल्या काही छोट्या चुका आपल्या हातून होत असतील तर हा प्रश्न आपल्या मनामध्ये थोडासा पडून जातो. खरंच पूजा निष्फळ होते का, की यामागे काही वेगळं सत्य आहे? आज जाणून घेऊया वटपौर्णिमेच्या दिवशी ते नियम जे प्रत्येकाने माहिती असायला हवेत. एक स्त्री वर्षभर श्रद्धेने वटपौर्णिमेची वाट पाहते, पूजा करते, उपवास करते, पण तिला माहितीच नसतं की काही छोट्या गोष्टी ती चुकीच्या पद्धतीने करत आहे. तुमच्याकडूनही अशी चूक होत तर नाही ना? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मधुमंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा दिवस तुमचा खूप खूप आनंदात, समाधानात आणि भरभराटीचा जाऊ दे, हीच स्वामींची चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमा आली की घरात एक वेगळाच उत्साह असतो. नवीन साडी, पूजा साहित्याची तयारी, वडाच्या झाडाची पूजा, सावित्रीची कथा, हे सगळं करताना मनात एक भावना असते, आपल्या संसारावर, आपल्या नात्यावर देवाची कृपा राहावी. पण कधीकधी आपण काही गोष्टी फक्त परंपरा म्हणून करतो आणि त्यामागचा खरा अर्थ विसरून जातो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात. खरंच काही चुका झाल्या तर व्रताचं फळ मिळत नाही का? आणि या व्रतामागचा सुंदर संदेश काय आहे बरं? शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी एक अशी छोटी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येकाने लक्षात ठेवावी. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वटवृक्षाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. वडाचं झाड म्हणजे फक्त एक झाड नाही, ते आपल्या परंपरेत दीर्घायुष्य, स्थिरता व आधाराचं प्रतीक मानलं जातं. जसं वडाचं झाड अनेक वर्ष उभं राहतं, अनेकांना सावली देतं, तसंच संसारातही प्रेम, विश्वास आणि संयम असावा, अशी या व्रतामागची भावना आहे. सावित्री आणि सत्यवानाची कथा आपल्याला हे शिकवते की खरी शक्ती ही श्रद्धेत आणि प्रेमात असते. तर आजकाल कधी पहिली चूक लक्षात घ्या की पहिली चूक फक्त दिखाव्यासाठी पूजा करणे. आजकाल कधी आपण दुसऱ्यांनी काय केलं, किती मोठी पूजा केली याकडे जास्त लक्ष देतो. पण देवाला मोठेपणा नाही तर मनातील भावना महत्त्वाची असते. तुमच्याकडे मोठी पूजा करण्याची क्षमता नसेल तरी चालेल, पण मनापासून 2 मिनिटं प्रार्थना केली तरी ती खूप सुंदर असते. दुसरी चूक, वडाच्या झाडाची पूजा करताना चुकीची पद्धत वापरणे. वडाची पूजा करताना झाडाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. आपण देव मानतो त्या निसर्गाची काळजी घेणं हीच खरी भक्ती आहे. झाडाची साल खराब करणे, फांद्या तोडणे किंवा आजूबाजूला घाण करणे टाळावे, कारण निसर्गाची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा मानली जाते. तिसरी चूक, उपवास म्हणजे फक्त अन्न सोडणे समजणे. काही जणांना वाटतं की दिवसभर काही न खाल्लं म्हणजेच उपवास झाला, पण उपवास या शब्दाचा अर्थ आहे देवाच्या जवळ राहणे, म्हणजेच विचार चांगले ठेवणे, मन शांत ठेवणे, वाईट बोलणे टाळणे, शरीराला त्रास देणे हा उपवासाचा हेतू नसतो. चौथी चूक आहे घरात भांडण करून पूजा करणे. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आपण देवासमोर दिवा लावतो, प्रार्थना करतो, पण जर मनात राग, चिडचिड आणि द्वेष ठेवला तर त्या पूजेचा आनंद कमी होतो. वटपौर्णिमा आपल्याला शिकवते की नातं टिकवण्यासाठी प्रेमासोबत समजूतदारपणाही असायला हवा, तोही खूप आवश्यक आहे. 5वी चूक, फक्त नवऱ्याच्या आयुष्यासाठी नाही तर नात्यासाठी प्रार्थना विसरणे. वटपौर्णिमेची भावना खूप सुंदर आहे. ही फक्त दीर्घायुष्यासाठी केलेली पूजा नाही, तर आपलं नातं प्रेमाने, विश्वासाने आणि आनंदाने भरलेलं राहो, अशी एक सुंदर प्रार्थना आहे. आता प्रश्न येतो, या चुका झाल्या तर पूजा निष्फळ होते का? याचं उत्तर आहे, पूजा ही फक्त नियमावर नाही तर श्रद्धेवर आधारलेली आहे. देव आपल्या मनातील भावना पाहतो. जर एखादी छोटी चूक झाली तर घाबरून जाऊ नका. मनापासून देवाची आठवण करा, चांगले विचार ठेवा आणि पुढे योग्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. देवाला मनापासून माफी मागा. देव नक्कीच तुमच्या पाठीशी राहील. एकदा तुमची चूक देव नक्की पोटामध्ये घेईल. एकदा एका आजीला विचारलं, आजी तुम्ही इतकी वर्ष वटपौर्णिमा करता, तुम्हाला काय मिळालं? आजी हसून म्हणाल्या,
मला फक्त व्रताचं फळ नको होतं, मला माझ्या संसारात प्रेम, समाधान आणि एकमेकांची साथ हवी होती. आणि हीच या व्रताची खरी शिकवण आहे. म्हणून मैत्रिणींनो, या वटपौर्णिमेला पूजा नक्की करा, पण त्यासोबत प्रेम, आदर आणि चांगले विचारही जपा. कारण विधीपेक्षा भावना मोठी असते आणि श्रद्धेपेक्षा सुंदर काहीच नसतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये वट सावित्री माता की जय नक्की लिहा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील, तुम्ही जर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबलं तर. भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय.